हा व्हिडिओ खूप जुना आहे, मी टाकणार होते पण टाकायचं विसरूनच गेलं। काल संक्रांत झाली न त्यानंतर हे ऊस होते ते काढले होते आणि ऊस खायला बसल्यानंतर मुलं बघा त्यांना थोड्याशा कांड्या वगैरे सोलून दिल्या तरी पण त्यांना काय खायला येत नाही, म्हणलं थोडासा आपण ज्यूस बनावा। ऊसाचा ज्यूस बनवण्यासाठी हे असं आधी असं केल्यानंतर याचे गरे काढून घेतलेले आहेत बघा। इथे म्हणजे बऱ्यापैकी गरे मी काढून घेतलेले आहेत ऊसाचे। इथे गरे कसे काढायचे हे ट्रिक तुम्हाला मी सांगणार आहे बघा। एक छोटे छोटे काप करून घेतलेत, हे काप अशा पद्धतीने केलेत की चाकू काढून मी थोडंसं छोटे छोटे काप तयार केलेले आहेत बघा। तुम्हाला दिसत असेल इथे या टाईपमध्ये केलेले आहेत आणि चाकू खाली पूर्णपणे जात नाही म्हणून मी वरून ठोंबा घेतलेला आहे मारण्यासाठी, जेणेकरून ऊसाचे गरा आतपर्यंत निघून जाईल। आणि बघा थोडंसं कट घातल्यानंतर ना ऊसाच्या कोपऱ्यामध्ये ते साईडला निघून जातं। त्याला ऊसाचा मधला जो भाग असतो ना मऊ सोडून जो कठीण भाग असतो तो काढायचा प्रयत्न केलेला आहे तिथं। लहानपणी आम्हाला असंच ऊस खायला द्यायचे, पण आमच्या मुलांना मी ऊस खायला दिलं तर त्यांना डायरेक्ट गिळायला चालू केलं आहे। मध्ये अडकून बसण्यापेक्षा रस बनवून द्यायसाठी मी ही तयारी चालू केलेली आहे बघा। सगळे गरे काढून घेतलेले आहेत आपल्या इथे। मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहेत ऊसाचे गरे, त्यामुळे थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे बघा। लागेल तसं मी थोडंसं पाणी वापरलेलं आहे, जास्त पाणी घालायचं नाही कारण का ऊस ते थोडंसं पांचट होऊन जातं। हे बघा हे स्क्वेअरने आता काढून घ्यायचं आहे आपल्याला। मी यामधून ना ऊसाचा चोथा आणि रस बाजूला करत आहे बघा। ही पूर्णाची चाळण आहे तीच यूज केलेली आहे, असं दाबून दाबून त्यातनं रस काढत आहे। आणि उरलेल्या ह्या मळीचं काय करायचं आहे तर हे आपण आपल्या कुंड्या ज्या आहेत त्या कुंड्यांच्या मध्ये घालून ठेवायचे, थोडासा वास खराब येऊन जाईल पण झाडांना खत खूप चांगलं भेटणार आहे। इथे बघा रस मी पुन्हा गाळून घेतलेला आहे, त्यामध्ये थोडीशी साखर पण ॲड केलेली आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गूळ पण ॲड केलेलं चालेल, कारण थोडंसं पाणी घातल्यामुळे थोडीशी पांचट अशी चव लागली होती। त्यामध्ये लिंबूचा मी ज्यूस करून घातलेला आहे आणि छान असा ऊसाचा रस घरच्या घरी तयार केलेला आहे बघा। इथं मळी आणि ऊसाचा रस तयार ठेवलेला आहे आणि पिल्यानंतर खूप टेस्ट चांगली आलेली आहे याची।